आज आपण एका नवीन पद्धतीने उकडलेल्या अंड्याची भुर्जी बनवणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। ही उकडलेल्या अंड्याची भुर्जी बनवायला अतिशय सोपी आणि खायलाही चवदार लागते। तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट आपल्याला खलबत्त्यातच ठेचून करायची आहे, कारण अशी ओबड-धोबड आलं लसणाची पेस्टने भाजीला चव छान येते। आलं लसूण आपल्याला छान गोल्डन रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास आपल्याला येणार नाही। गोल्डन रंगावरती आलं लसूण आलं की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत सतत असा हलवत राहायचा आहे, तो खाली लागू द्यायचा नाही। जोपर्यंत कांदा मऊ होत नाही, त्याचा रंग बदलत नाही, तोपर्यंत असा आपल्याला तो सतत हलवत राहायचा आहे। उकडलेल्या अंड्याच्या या भुर्जीमध्ये आपण कांदा टोमॅटो सोडता दुसरं कोणतंच मसाला किंवा दुसरं कोणतंच वाटण टाकणार नाही आहोत। त्यामुळं हा कांदा आपल्याला गाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। पाच ते 6 मिनिटमध्ये आपला कांदा व्यवस्थित असा मऊ होईल, त्याचा कच्चा वास राहणार नाही। कांदा नरम झाला, मऊ पडला की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो आपल्याला तो सुद्धा छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे ते लवकर शिजलं जाईल आणि मऊ होईल। त्याच्या कच्च्यापणाचा वास आपल्याला येणार नाही। कांदा टोमॅटो नरम पडला की त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। ही अंड्याची भुर्जी तुम्ही पावासोबत किंवा ब्रेडसोबत सुद्धा खाऊ शकता। ज्या वेळेला आपल्याला ही भुर्जी खायची आहे, त्यावेळेला आपल्याला पाव किंवा ब्रेड बटरमध्ये छान असे गरम करून घ्यायचे आहेत, त्यामुळे खायला चव येते। चपातीपेक्षा पावासोबतच ही भुर्जी छान लागते, त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ट्राय करा।
नंतर आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे. इथं 1 चमचा मसाला मी घेतलेला आहे. घरगुती मसाला टाकल्यानंतर पाव चमचा आपल्याला मिरची पावडर सुद्धा टाकून घ्यायची आहे, त्यामुळे रंग छान येईल. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. कांदा टोमॅटोला छान तेल सुटलं पाहिजे. कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला आणि थोडा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे. गरम मसाला चिकन मसाला टाकून झाला की पुन्हा एकदा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले आपल्याला व्यवस्थितपणे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये उकडलेली अंडी खिसून घेणार आहोत. इथं मी उकडलेली 3 ते 4 अंडी घेतलेली आहेत. थोडंसं अंड न किसता टाकलं तरीही चालेल, कारण एक त्याची वेगळी चव राहील भुर्जीमध्ये. सगळी अंडी खिसून झाली की आपण मिक्स करून घेऊ. अशी नवीन पद्धतीची अंड्याची भुर्जी तुम्ही कधी बनवली आहे का? आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही मला नक्की सांगा. अंडे आपण छान पद्धतीने मिक्स करून घेऊ. अंड किसून झाल्यानंतर आपल्याला असं बारीक गॅसवरती 5 मिनिट परतायला ठेवायचं आहे. अंड परतून झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे त्याची थोडीशी ग्रेव्ही होईल. पाणी टाकून झाल्यानंतर 5 मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या अंड्याच्या भुर्जीला किती छान असा रंग आलेला आहे आणि ती दिसायलाही किती छान दिसत आहे. आता आपण ही अंड्याची भुर्जी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बटरमध्ये फ्राय केलेले गरमागरम पाव किंवा ब्रेड आणि सोबतीला कांदा आणि लिंबू खायला अतिशय चवदार लागतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने भुर्जी बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा.
थँक्स फॉर वॉचिंग.